सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत मूळचे धनोडी गावचे प्रॉपर असलेले आहे ते सद्यस्थितीत नागपूरला राहता स्थायिक झालेले आहेत। तर एक ज्येष्ठ गृहस्थ आहेत ज्यांना समर्थ लहानू बाबांचे भरपूर काही अनुभव आहे आणि त्यांच्या कुटुंबावरती बाबांची असीम कृपा अशी आहे। तर ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला त्यांच्या जीवन प्रवासातील काही अनुभव सांगणार आहेत। दादा जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय गुरु। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। माझं नाव किशोर श्रीराम देशमुख। माझं मूळ गाव हे आपलं टाकरखेडात आहे। टाकरखेडच आहे। अच्छा। परंतु माझे आजोबा धनोडी नानपूर जे गाव आहे। हो। आजोबाचं नाव सांगा। माझे आजोबा म्हणजे नारायणराव बकारामजी देशमुख। आणि ते धनोडीला त्यांना शेती वगैरे मिळाल्यामुळे ते धनोडीला वास्तव्याला आले। अच्छा। मग त्यांचे 3 चिरंजीव म्हणजे सगळ्यात मोठे श्रीराम नारायणराव म्हणजे माझे बाबा, 2 नंबरचे वैकुंठराव नारायणराव म्हणजे कळवेला होते म्हणजे अरुणावत वगैरे बाबा, आणि 3ऱ्या नंबरचे म्हणजे आपले आर्यन देशमुख तात्या आर्मीचे तुमच्या मॉडेल असतील ते संजय रावचे आमचे ते 3 काका, अरुणरावचे वडील अशा प्रकारे आमचं कुटुंब आहे। काकू तुमचा परिचय द्या। तुमचा नाव। मी रेखा किशोर देशमुख। तुम्ही बाबांना बघितलं आहे का? नाही, मी बघितलं नाही। माझं जेव्हा लग्न जमलं तेव्हा मला जेव्हा सांगितलं की महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत आणि यांच्याकडे आपली मुलगी दिल्या जाते आहे, त्याच्यामुळे माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला। आणि जेव्हा मी इकडे आली घरी तेव्हा माझे सासरे, नंतर माझ्या सासूबाई, नंतर माझे मिस्टर किशोर श्रीराम देशमुख हे सगळे इतके भक्ती करत होते महाराजांची की मी त्यांच्यात इतकी इन्व्हॉल्व झाली की त्यांच्यापेक्षाही जास्त भक्ती माझी संग लागला। बाबाजीच्या भक्तीत रममान झाली म्हणजे पारायण वगैरे सगळं मीच करायला लागलो। माझ्या सासूबाई जिजाबाई म्हणाल्या की आपली सून तर आपल्यापेक्षाही जास्त भक्ती करते म्हणून महाराजांची, आणि महाराजांचे दृष्टांत दिसतात मला। लुटीच्या प्रसंगी वगैरे त्यांचा त्या जिजाबाईचा फोटो आहे। आणि पहिला जो महाराजांचा हे झाला होता, अभिषेक झाला होता समाधीचा, तेव्हा माझ्या सासूबाई जिजाबाई देशमुख आणि श्रीराम बापू या दोघांनीच पहिला अभिषेक केला। आणि श्रीराम बापू 99 पासनं 95 पासनं 99 पर्यंत संस्थांचे अध्यक्ष लागले। त्यांनी तर इतकी सेवा केलेली आहे महाराजांची की त्यांचं ते बघूनच आम्हाला उत्स्फूर्त असं हे मिळालं। आणि मला सुद्धा दृष्टांत दिसतात महाराजांचे। आणि माझे मिस्टर किशोर श्रीराम देशमुख हे महाराजांचा प्रसाद आहे। त्यांना आपण आता सविस्तर विचारूया, नंतर तुमच्याकडे येऊ। तर दादा, तुम्हाला जे काही अनुभव आले समर्थांचे या बाबतीत थोडक्यात सांगा सविस्तर। तर मी साधारण बाबांसोबत बाबांच्या सायकलवर बसून महाराजांच्या दर्शनासाठी बाबा मला घेऊन यायचे बस सायकलवर धनोडीवर आम्ही दोघे जण सायकलवरून यायचो, कधी पायी यायचं, कधी असं प्रकारे। तर तेव्हा महाराज आपले बाबा कडूच्या वाड्यात आणि एक असा प्रसंग आहे की मी तुम्हाला सांगतो की मी आणि बाबा आम्ही दर्शनाला आलो। महाराज भिंतीकडे बसलेले होते। आम्ही आल्यानंतर ते त्या रूमला त्या दिवशी अनायसे सगळं व्हाईट वॉश केला होता, चुना लावला पूर्ण रूमला, आणि थोडासा एक लहानसा ओटा होता। त्या ओट्यावर मी बसायला गेलो लहान असताना, म्हणजे मी हार्डली यांच्या वयाचं असेल 5वी-6वी। तर साधारण मग तिच्यावर बसायला गेलो। महाराज म्हणाले, अरे न तुझी हे जळेल नाही, तू तिच्यावर बसू एवढं लक्ष पाहतात म्हणजे मागे मोठे त्यांना माहीतच नाही की मी आलेलो आहे बाबा, म्हणजे प्रत्यक्ष आम्ही दर्शन करायचंच होतो। आल्या पाठ असतात नसते, प्रत्यक्ष सांगितलं सगळं कळायचं ना। तर तो एक पहिला अनुभव होता माझा, म्हणजे लहानपणचा। त्यानंतर मग जेव्हा आम्ही अमरावतीवरून माझं शिक्षणासाठी मी 9वीपासून अमरावतीला गेल्यानंतर सायन्स स्कूलला मी शिकायला होतो। आणि मग तेव्हा आम्ही सगळेजण यायचं इथे दर्शनाला। तेव्हा आलं की खडक्याला उतरलं की काहीतरी म्हणजे यायची त्यावेळेस व्यवस्था नव्हती। खडक्यात ते
म्हणजे टाकरखेडा यायचं म्हणजे हेच हो, होतं, पायीच यावं. पायीच यावं लागेल. आणि भयंकर समजा ते पाणीचा रस्ता आणि पूर्ण साधारण हे म्हणजे पाऊस वगैरे असला की जवळजवळ म्हणजे टोंगळ्यापर्यंत पाय हो बसायचे. पण तरी आम्ही दर्शनाला यायचं. दर्शन आल्यानंतर महाराज समजा वाट पाहत, डब्याची वाट पाहत असल्यासारखे थांबायची. म्हणजे डबा आमचा आला की मग थोडंसं त्यातलं हे करून मग सगळ्यांना देऊन हे करून हे करायचं. आणि त्याप्रमाणे आमच्या पूर्ण कुटुंबाची वर्षप्रतिपदा जी असते देवदिवाळी, हो त्या दिवशी एक आमचा कार्यक्रम राहते हा. इथे देशमुख आणि कुटुंबात. पूर्ण पिढी येते. पूर्ण म्हणजे आता समजा आताची जनरेशन सगळे हे नवीन लोकही पिढीतले तसंच करतात. आता माझा मुलगा, माझी मुलगी, गौरव किशोर समजा हे देशमुख सगळे जे आहे, आहे, सगळे प्रियंका लोक आहे, सगळे बरोबर. हे सगळे लोक तर तो वारसा त्या म्हणजे आजोबांपासून गेट टू गेदरच असल्यासारखं get together असतं. असतं. हा, दिवाळी हा. इथेच होते दिवाळी आमची. आमची जवळपास म्हणजे इथेच असते दरवर्षी. आता ह्या 2-3 वर्षावर थोडा हे पडला बरोबर. काही ना काही कारणामुळे असं. अशा प्रकारचे माझे अनुभव होते. आणि मला म्हणजे असं झोपल्यानंतर कधी कधी एखाद दिवशी प्रत्यक्ष अजूनही दर्शन होते बा. अजूनही दर्शन दर्शन होतं, काही अडचण दृष्टांत आली, काही दिसतात, काही असं व्हायचं वाटलं असेल. आपल्या मनात काही गोष्ट घेऊन आपण जगतो, तर ते बिलकुल त्याच्याबद्दल ध्यास आहे ना तुम्हाला बाबांचा, ध्यास लागला आहे की ध्यास नाही आहे. बाबांचा? आणि म्हणजे प्रत्यक्ष काही काही गोष्टीचं म्हणजे जसं म्हणजे उत्तर जे आपल्याला आपण शोधत असतो आपल्याला मिळत नसतं, हो तर त्याचं उत्तर हमखास भेटून जाते. आणि महाराजांच्या कृपेने ती गोष्ट होऊन होऊन जाते. जाते. हो. विशेष म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला वाटते की व्हावी. काकू तर ती- तुम्हाला आलेला सांगा एखादा अनुभव. मला तर भरपूर अनुभव हो, आले. एखादा सांगा, पण आठवत असेल असं. अडचणीचा काळ होता. म्हणजे बरं त्यावेळी अतिशय संकट आलं होतं बरं. पूर्ण घरावर. त्यावेळी स्वैरभैर झाले होते, काय करावं काय सुचत नव्हतं. हो त्यावेळी महाराजांनी अगदी योग्य मार्ग दाखवून त्याच्यातून सुटका करून दिली आणि पूर्ववत आपलं आयुष्य कार्य सुरू पुढे झालं. चालते. अगदी सुखी. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास तिन्ही गोष्टी आहेत तिन्ही तुमच्याकडं, त्याच्यामुळं ते शक्य होतं. त्याच्यामुळे नाही ते कसं शक्य ते, नाही हो असं अवघड याच्यातही आपल्याला असं खात्री वाटते की नाही, हो. महाराज आपलं हे काम करणार. करणारच. एवढी पूर्ण खात्री. समर्पण आहे ना तू. जवळपास आता बाबांना समाधी घ्यायला 50 वर्षाचा कालावधी झाला. हो. 12 वर्षाचे असावेत, तर 12 वर्षाच्या व्यक्तीला काही ना काही कळते बा. हम्म. म्हणून आज आपण याचं एक निर्माण कार्य असं केलं की तुमच्या नजरेमधून ज्यांना अनुभव आहे त्यांच्या नजरेमधून त्यांचे अनुभव तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं एक काम या माध्यमातून करणं सुरू आहे. तर दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव गौरव किशोरराव देशमुख. तुम्ही काय करता आता? मी आता जॉब करतो पुण्याला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. क्वाट्रिया म्हणून कंपनीचं नाव आहे. बरं. आणि महाराजांचं म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीवर खूप खूप आशीर्वाद आहे महाराजांचा. म्हणजे आम्ही काही पण महाराजांच्या याच्याशिवाय काहीच करत नाही. ज्या पद्धतीनं तुमच्या आजोबांचा विश्वास हो. होता, तुमच्या वडिलांचा होता, तसाच तुमचा सुद्धा आहे. बरोबर. म्हणजे तिसरी चौथी पिढी बाबाजीच्या ह्याच्यामध्ये बरोबर. सेवेत आहे आणि अगदी उत्स्फूर्तपणे तुम्ही सहभागी होत असता जेही बाबांच्या असले तरी कार्यक्रमात. त्या दिवसाला सगळेजण येतातच महाराजांना. असं सगळं आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रियंका किशोर देशमुख. अच्छा. आणि हा माझा मुलगा आहे मी. हो. तर याच्या वेळेस म्हणजे माझी खूप प्रेशियस प्रेग्नन्सी होती. बरं. तर मी डे 1 पासून सुरुवातीपासून रोजच महाराजांची पोथी रोज वाचली मी. हो आणि कम्प्लीट थ्रू आउट द प्रेग्नन्सी वाचली. आणि म्हणजे याचा जेव्हा बर्थ झाला हो. तेव्हा खूप हाय रिस्क प्रेग्नन्सी असल्यामुळे डॉक्टर्सनी आम्हाला खूप सांगितलं होतं की मे बी त्याला ICUला ठेवावं लागेल असं सगळं. हो. पण तसं काहीही काहीच झालं झालं नाही. नाही वेळेवर. आणि he was आणि एकदम सगळं alright. व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित खूप म्हणजे बाबाजीच्या छान कृपेनं अनुभव. झालं. सगळं काही महाराजांच्या कृपेनेच आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही तोही- काय करता आता? मी डॉक्टर आहे. अच्छा. मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करते. अच्छा. लता मंगेशकर हॉस्पिटलला मी प्रॅक्टिस करते नागपूरला.